बघा, तत्पुरुष समास. तत्पुरुष समास खूप महत्त्वाचा आहे ना, आणि या समास या चॅप्टरमध्ये तत्पुरुष समास हा मोठा मानला जातो. याचे प्रकार पण वेगळे असतात, जास्त असतात. त्याच्यामध्ये याला पण मी शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवण्यासाठी काही क्लिप सांगितले तुम्हाला. तत्पुरुष समासामध्ये कोणते पद महत्त्वाचे आहे, तर तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्त्वाचे आहे. कोणते पद महत्त्वाचे आहे? दुसरे पद महत्त्वाचे आहे. दुसरे पद IMP आहे, लक्षात ठेवा. दुसरे पदावरनं त्याला आपल्याला ओळखता येईल. अव्ययभाव समासामध्ये पहिल्या पदावरनं ओळखून घ्यायचो. आता तत्पुरुष समासाला आपण काय म्हणतोय बघा, तत्पुरुष समासाला मी माझ्या भाषेमध्ये समजण्यासाठी वन कदम म्हटलेला आहे. VAUN म्हणजे वन आणि KDM याचा अर्थ काय बोललो मी? कदम. मग एकत्रितरित्या याचे प्रकार किती मी शॉर्टकटमध्ये बनवण्याचा प्रयत्न केला आहे, तर तुम्ही काही गैरसमज करून घेऊ नका. आता याच्यामध्ये बघा, वन कदम इंग्रजीमध्ये लिहिलं तर याचे पूर्ण तत्पुरुष समास या ठिकाणी येऊन जातो. तर V याचा अर्थ काय होतो आहे? विभक्ती तत्पुरुष समास. V याचा अर्थ होतो आहे विभक्ती तत्पुरुष समास. A याचा अर्थ होतो अलुक तत्पुरुष समास. आणि उपपद U याचा अर्थ होतो उपपद तत्पुरुष समास. आणि N याचा अर्थ काय होतो आहे? N याचा अर्थ नत्र तत्पुरुष समास. आणि K याचा अर्थ कर्मधारय तत्पुरुष समास. आणि D याचा अर्थ द्विगु तत्पुरुष समास. आणि M याचा अर्थ मध्यम पद लोपी तत्पुरुष समास. हे लक्षात ठेवा. विभक्ती, अलुक, उपपद, नत्र, कर्मधारय, द्विगु आणि मध्यम पद याच्यावरूनच प्रश्न पडतात.